दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन खरंच विद्यार्थ्यांच्या भविष्याची लढाई आहे की ती आता देशाच्या राजकारणाचं नवं रणांगण बनलं आहे. आम आदमी पार्टीचा मोहरा अभिजित दिपके 2 वर्षे अमेरिकेत राहून कॉक्रोच जनता पार्टी बनवतो. त्याला करोडो फॉलोअर्स मिळतात आणि तो थेट सरकारच्या विरोधात आंदोलनात उतरतो. ही संशयास्पद बाब नाही का? सोनम वांचूक हे एका काँग्रेसच्या खासदाराचं अपत्य. यांच्या नसानसात काँग्रेसचे विचार भरलेले असताना ते निष्पक्ष आंदोलन करू शकतात का? काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांचे हे दोन्ही मोहरे एकत्र येऊन सध्याच्या सरकारला कशा प्रकारे अडचणीत आणता येईल यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना भारत विरोधात काम करणाऱ्या परकीय NGOचीही साथ मिळते का? मोठ्या प्रमाणात पैसा या आंदोलनासाठी त्यांना उपलब्ध करून दिला जातोय का? $150 कोटी आतापर्यंत या आंदोलनासंदर्भात निरनिराळ्या संस्थांना वाटले गेले आहेत. हे खरं आहे का? एका बाजूला पेपरफुटी, नीट UG मधील कथित गैरव्यवहार आणि NTA मध्ये सुधारणा यांसारख्या गंभीर मागण्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला देशातील अनेक विरोधी पक्षांचे नेते या आंदोलनस्थळी जाऊन आपला पाठिंबा जाहीर करत आहेत. या सर्व घडामोडींमुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. या आंदोलनाचा केंद्रबिंदू अजूनही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झालं आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपलब्ध माहिती आणि विविध बाजूंच्या भूमिकांच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन खानेकर आणि तुम्ही पाहत आहात सच इन लाईव्ह. सर्वप्रथम आंदोलनाच्या मागण्या समजून घेऊया. जंतर मंतरवरील आंदोलनात 3 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. पहिली म्हणजे स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई. दुसरी म्हणजे नीट UG आणि इतर परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. आणि तिसरी म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA मध्ये व्यापक सुधारणा किंवा तिची पुनर्रचना. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या मागण्या महत्त्वाच्या आहेत. लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविषयी प्रश्न उपस्थित होणं ही लोकशाही व्यवस्थेतील स्वाभाविक बाब आहे. यामध्ये एक प्रश्न असा पण उपस्थित होतो की याआधी कधी पेपरफुटी झाली नाही का? झाली असणार. अनेक वर्षापासून हे रॅकेट सुरू असणारच. परंतु चोरी पकडली गेली म्हणून पकडणाऱ्यांना जर आपण धारेवर धरत असू तर हे चुकीचं आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली. ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तरी एवढा आटापिटा का? आता दुसरा मुद्दा म्हणजे सोनम वांचूक. सोनम वांचूक हे शिक्षण आणि पर्यावरण या विषयांवर काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील सोनम वांग्याल हे जम्मू काश्मीरमधील काँग्रेसचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी 1984 मध्ये लडाखला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा यासाठी उपोषणही केलं होतं. त्यामुळे आता अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधींनंतर आता सोनम वांचूक यांच्याकडे आशेने पाहू लागले आहेत. काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि अनेक विरोधी पक्षांसाठी सोनम वांचूक आणि अभिजित दिपके हे संजीवनी बुटीप्रमाणे काम करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांनी आवाज उठवणं हे लोकशाहीचाच भाग आहे. सरकारला प्रश्न विचारणं, उत्तरदायित्वाची मागणी करणं आणि आंदोलनाला पाठिंबा देणं हा विरोधी पक्षांचा घटनात्मक अधिकार आहे. पण संशयाला जागा केव्हा मिळते? जेव्हा अनेक राजकीय पक्ष एकाच आंदोलनाभोवती एकत्र येतात, तेव्हा त्या आंदोलनाला राजकीय स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा विरोधी पक्ष स्वतःचंच भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकारवर राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी धडपडत असल्याचं चित्र उभं राहतं. आता अभिजित दिपके यांच्या भूमिकेकडे वळूया. अभिजित दिपके यांनी पूर्वी आम आदमी पक्षाचे राजकीय रणनीतिकार म्हणून काम केल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. त्यांनी आम आदमी पार्टीशी पूर्वी संबंध असल्याचं मान्य केलं आहे. सध्या ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्रपणे काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांचे भूतकाळातील राजकीय संबंध आणि सध्याच्या आंदोलनातील भूमिकेबाबत असा निष्कर्ष निघू शकतो की आम आदमी पार्टीला दिल्लीत पुन्हा आपल्या पायावर उभे करण्यासाठी अभिजित दिपके यांच्यासारख्या कुबड्यांचा आधार अरविंद केजरीवाल यांच्याकडून घेतला जातोय का? अण्णा हजारे यांचा वापर करून राजकारणात आपली पाळेमुळे स्थिर केल्यानंतर पुन्हा अस्थिरतेचं संकट पुढे उभे ठाकल्यामुळे अभिजित दिपके
आणि सोनम वांचूक यांच्यासारख्या मोहऱ्यांचा वापर करून सध्याच्या सरकारला अस्थिर करून तरुणांची माथी भडकावून भारतात नेपाळ आणि बांगलादेश यांच्याप्रमाणे परकीय शक्तींच्या बळावर उठाव झाल्याचं चित्र उभं करून अराजकता माजवण्याचं काम अरविंद केजरीवाल करत आहेत आणि या कामात त्यांचा अनुभवही दांडगा आहे. भारतातील अनेक सोशलिस्ट संस्थांना परकीय शक्तींकडून कोट्यावधी रुपयांची लाच देऊन या आंदोलनात सहभागी करून घेतलं जात आहे. परंतु सरकारलाही या असल्या आंदोलनांविषयी बराच अनुभव आहे. त्यामुळे ही आंदोलनं कशाप्रकारे चिडून काढायची हे गृहमंत्र्यांना चांगलंच माहिती आहे. याच ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा आहे. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित परीक्षांमध्ये गंभीर प्रश्न उपस्थित झाले असतील तर नैतिक जबाबदारी स्वीकारली गेली पाहिजे. पण सरकारचं म्हणणं आहे की संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे, दोषींवर कारवाई केली जात आहे आणि केवळ आरोपांच्या आधारे राजीनामा मागणं योग्य नाही. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, आंदोलन, विरोध आणि सरकारला प्रश्न विचारणं हे लोकशाहीचे अविभाज्य घटक आहेत. त्याचवेळी कोणताही निष्कर्ष काढताना उपलब्ध पुरावे, तपासाची स्थिती आणि सर्व बाजूंची भूमिका विचारात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता अंतिम प्रश्न तुमच्यासमोर आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल व्हायला हवेत का? NTAची पुनर्रचना हा योग्य मार्ग आहे का? आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तुम्हाला नैतिक उत्तरदायित्व वाटते की राजकीय रणनीतीचा भाग? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच तथ्य आधारित राजकीय विश्लेषणासाठी सच इन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.